जालना शहरातून 26 एप्रिल रोजी भल्या पहाटे अपहरण झालेल्या चिमुरडीची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश आले असून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून मुलीची सुटका केली आहे। त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सदरील चिमुरडीची पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून सुखरूप सुटका केली। बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील महादेव एकनाथ सकाडे, त्याचा मुलगा राजेंद्र महादेव सकाडे आणि त्याची पत्नी आशा या तिघांनी चिमुरडीचं अपहरण करून तिला विक्री करण्याच्या उद्देशानं नारायणगाव येथे नेलं होतं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या बालिकेला जालना येथे आणून मुलीच्या आजीच्या ताब्यात दिल्यानंतर तिच्या आजीला देखील अश्रू अनावर झाले होते। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खणाल, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत अड्डे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, धीरज भोसले यांच्यासह पथकातील सदस्यांनी ही कारवाई केली। त्या दिवशी रात्री पाऊस पण पडला होता, लाईट वीट पण कट झाली होती, तर त्या अंधाराचा फायदा घेऊन एक म्हातारी बाई नातू सोबत तिकडे झोपली होती। ती तिकडे 3-4 दिवसापासून बॅगिंग वगैरे भीक वगैरे मागण्याचं ते करत होती। तर त्याचा फायदा घेऊन तिची मुलीला कोणीतरी, नातूला कोणीतरी 6 वर्षाची मुलगीला घेऊन गेले अशी तक्रार प्राप्त होणं ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पण काहीच क्लू डायरेक्ट नव्हता, कारण काही असा फॅमिली दुश्मनी नाही किंवा तसा काही नाही। पण त्याच्यामध्ये अतिशय सगळ्याचा इलेक्शन होता, पण इलेक्शन दिवशी पण आमची टीम त्याच्या मागे होती आणि मागच्या 7 दिवसापासून दिवसरात्र सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम आणि LCBची टीम त्याच्यामध्ये काम करत होती आणि बरेच CCTV बघितले, इतर तांत्रिक तपास पण केला। त्यामध्ये काल संध्याकाळी ब्रेक थ्रू आम्हाला प्राप्त झाला आणि एका व्यक्तीची ओळख निष्पन्न करण्यामध्ये आरोपीची सक्सेस झाले। त्याच्यानंतर त्याच्यावरून वर्कआउट करून आज सकाळी पुण्यावरून 3 आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये आणि सोबतच त्या मुलगीला सुरक्षितपणे तिकडून रेस्क्यू करून जालनामध्ये येण्यामध्ये आमची सक्सेस झालेली आहे। जो 3 आरोपी अटक ताब्यात घेतले त्याची लीगल प्रोसेस सुरू आहे। महादेव सकाडे राहणारा घोडका राजुरी बीड, एक महिला आहे शोभा महादेव सकाडे, तिची बायको 35 वर्ष राहणारी घोडका राजुरी बीड, आणि राजेंद्र महादेव सकाडे 21 वर्ष, त्याचा मुलगा झाला बेसिकली, म्हणजे आई वडील आणि मुलगा असे 3 लोकांचा आहे गँग आहे। त्या तिघांनी तो पण राजुरी बीडचा राहणार आहे। या मुलीला अपहरण करून घेऊन गेले होते आणि नारायणगाव तालुका जुन्नर पुणे येथून त्या मुलीला आम्ही आज रिकव्हर केला आहे। नारायणगावला आजपासून यात्रा पण आहे, तर त्या यात्रामध्ये मुलीला घेऊन गेले होते। काय त्याच्या कशासाठी घेऊन गेल्याचं, काही विकायचा होता की काय करायचं होतं, त्याच्याबद्दल आता त्यांना तपास आम्ही करत आहोत। या कामगिरीमध्ये आमचे DYSP कुलकर्णी साहेब आहे, ॲडिशनल SP साहेब बघत होते स्वतः, खनाल साहेबांनी खूप मेहनत घेतली, सदर बाजारचे PI पंकज यादव साहेबांनी पण सुरुवातीची तपासामध्ये चांगला काम केला। तसेच जो टीम घेऊन गेली तिकडून घेऊन आली आहे PSI वाघ आहे LCBचे, तसेच सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडपे, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुडे, सतीश श्रीवास, योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुले, रमेश पैठणे आणि महिला कर्मचारी चंद्रकला शेटमल्लू, हे सर्वांनी तिकडून जाऊन घेऊन येण्यामध्ये चांगला रोल याच्यामध्ये केलेला आहे। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।